संपदाच्या प्रकरणातला आरोपी आहे त्या बदनेची खात्याअंतर्गत चौकशी करण्यासाठी घनश्याम सोनवणे नावाचा वडूदचा एक पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक केली। खरं तर मला एक कळत नाही की अशा वादग्रस्त अधिकाऱ्यांना आणि सगळं फलटण वडूद मसवड हे कनेक्टिंग का होतंय। ज्या घनश्याम सोनवणेवर अनेक आरोप आहेत, म्हणजे अक्षरशः एका प्रकरणात हायकोर्टानं त्याला एवढं झापलंय, त्याची बातमी आपल्या चॅनलला छापून आली, आपलं पेपरला छापून आली। त्याच्यात तिथं लिहिलंय, न्यायालयाच्या आदेशावरून वडूद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे कोर्टात हजर राहिले होते। खंडपीठाने कठोर भूमिका घेताच ते कोर्टातच घामाघूम झाले। एसी सुरू असताना तुम्हाला एकट्यालाच एवढा घाम का फुटला, असा सवाल न्यायालयाने सोनवणे यांना केला। मग तुम्हाला चांगला अधिकारी देवाभाऊ भेटला नाही का बदनेची खात्याअंतर्गत चौकशी करायला? आणि हा घनश्याम सोनवणे हा अधिकारीच आहे का, ही मला शंका आहे। तर काय आहे तर त्याचं स्वतःचं एक इंस्टाग्रामचं अकाउंट आहे। त्या इंस्टाग्रामच्या अकाउंटला त्यांनी एक पोस्ट केली आणि त्या पोस्टमध्ये मी तुम्हाला वाटलंच तर सगळ्याला पाठवतो। त्या पोस्ट केली, मंत्र्याला भेटला, जयकुमार गोरेंना भेटण्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही, पण पोस्टचं कॅप्शन काय याच्यावरून त्याची स्वामीनिष्ठा ही कुणावर आहे हे दिसून येईल। त्यांनी लिहिलंय त्याच्यात, जयकुमार गोरे सर, मिनिस्टर ऑफ रूरल डेव्हलपमेंट अँड पंचायत राज डेव्हलपमेंट ऑफ महाराष्ट्र यांची गुरुपौर्णिमेनिमित्त भेट, आभाळागत माया तुझी आमावर राहू दे। स्वतःच्या इंस्टाग्रामच्या पोस्टला जर एखादा अधिकारी असं लिहित असेल मंत्र्याचा फोटो टाकून की आभाळागत माया तुझी आमावर राहू दे, तर हा माणूस निपक्षपाती चौकशी करू शकतो का? याचा विचार महाराष्ट्राच्या गृहमंत्री देवाभाऊनी करावं की ह्याला तुम्ही बदनेची खात्याअंतर्गत चौकशी करायला तुमच्याकडे दुसरा महाराष्ट्रात चांगला अधिकारी नव्हता। आणि हाच बदने, हाच जो माणूस आहे याचे जर फोटो बघितले तर कशा पद्धतीनं जयकुमार गोरे ह्यांना कार्यकर्त्यापेक्षा देखील कानात जाऊन बोलायचे ह्याचे फोटो आणि स्वतःच टाकतोय। त्याच्या अकाउंटवरचे फोटो आहेत। आणि दुसरी एक पोस्ट आहे त्याची, आदरणीय जयकुमार गोरे सर, भाऊ, ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री, महाराष्ट्र राज्य, MLA मान खटाव समेत गुलाब उगलमुगले अण्णा OSD। आणि त्याच्या खाली लिहितोय तो, प्रेरणा, संयम, कष्टातून यशाकडे जाण्याचा वसा आणि वारसा। जर एक पोलिसाचा अधिकारी जर अशा पद्धतीनं एखाद्या मंत्र्याची चाटुगिरी करीत असेल, तर तो आणि जयकुमार गोरेचे आणि या प्रकरणातले निंबाळकर ज्यांच्यावर आरोप आहे त्यांच्या संदर्भात काय त्यांचे कनेक्शन आहेत हे सांगायची गरज नाही। खरं तर जो सोनवणे, ह्या सोनवण्याची तक्रार 24 ऑगस्ट 2025 रोजी एक पत्रकार आहेत खरात नावाचे, तुषार खरात, यांनी ह्या घनश्याम सोनवणेचं नाव, त्याच्यानंतर राहुल धस ज्या DYSPचं नाव आहे, ज्या DYSPच्या कडे तक्रार संपदाने केली होती, त्यांचं नाव घेऊन तक्रार केली। आणि त्याच्यात काय म्हणलंय, फक्त मी सगळी तक्रार वाचणार नाही, पण पोलीस अधीक्षक राहुल धस व घनश्याम सोनवणे यांनी माझे पत्रकारितेशी निगडीत साहित्य, संगणक, लॅपटॉप बेकायदेशीरपणे जप्त करून माझ्या मूलभूत हक्कावर गदा आणून माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर टाच आणून माझी पत्रकारिता, माझे कार्यालय बंद पाडले। तर हा तुषार खरात काय व्हिडिओ करत होता, तर जयकुमार गोरेंनी एका बाईच्या संदर्भात जे आरोप केले आणि त्या बाईवर गुन्हा दाखल झाला त्याच्या संदर्भात तो सातत्यानं करत होता। मग त्याचा हार्ड डिस्क जमा केले, त्याचे कॉम्प्युटर काढले, त्याच्या मुलीचं लॅपटॉप देखील त्यांनी जप्त केलं। म्हणजे पुरावे नष्ट करण्याचं काम हे ह्या तक्रारीवरून असं लक्षात येतंय की राहुल धस आणि घनश्याम सोनवणे हे पुरावे नष्ट करण्याचं काम हे राजकीय दबावपोटी करतात। आणि अशा अधिकारी जर संपदाच्या चौकशीत असतील देवाभाऊ, तर संपदाला न्याय कसा मिळणार? तुम्हाला न्यायच द्यायचा आहे ना, कुटुंब मागणी करतंय हो, तुम्ही काय SIT लावत नाही? काय अडचण आहे तुम्हाला SIT लावायला? करा ना निवृत्त न्यायाधीशामार्फत या सगळ्या प्रकरणाची चौकशी। आणि अजून एक गंभीर बाब आहे, काल आता ह्या हायकोर्टच्या ऑर्डर आहे त्याच्यावर त्या सोनवणेवर ताशेरे ओढलेत, मंत्र्यावर ओढलेत, त्याच्यात मी जाणार नाही कारण हा वेगळा विषय पूर्णपणे। पण ह्या अधिकाऱ्याचं आलं आणि कशा पद्धतीनं काल परवा पुणे इथल्या वेस्टिन हॉटेलला
खासदार रणजित नाईक निंबाळकर हे तिथं आले आणि तिथं कोल्हापूर क्षेत्राचे फुलारी साहेब देखील तिथं होते. देवाभाऊ तुम्ही होता. नेमकं रणजितसिंह निंबाळकर आणि देवाभाऊ फुलारी साहेबांमध्ये काही चर्चा झाली का? ह्या प्रकरणाविषयी परवा विस्टिन हॉटेलला काही चर्चा झाली का? असा संशय सगळ्यांच्या मनामध्ये. या प्रकरणाविषयी काही चर्चा झाली का? काही दडपण्याचं त्या ठिकाणी ठरलंय का परवा वेस्टिन हॉटेलला? मग का ह्या प्रकरणात सातत्यानं डिले होतोय? जर पोलीस वरिष्ठ अधिकारी आणि ज्यांच्या भोवती संशय आहे सगळ्या प्रकरणातल्या आरोपांचा, त्यांच्यामध्ये काही ठरलंय का हे देखील त्या ठिकाणी बघावं लागेल. आणि मेडिकल सर्टिफिकेट ज्याचा संपदाने उल्लेख केला की मला दबाव येत होता आणि मेडिकल सर्टिफिकेट त्या भागात कसे बदलतात याचं एक उदाहरण मला आता थोड्या वेळापूर्वी एका महिलेनं, एका आमच्या ताईनं दिलंय आणि त्यांनी दिलंय. त्यांच्यावर जी मिस्टरांवर केस झाली त्यातला जो आरोपी आहे त्या आरोपीने पहिलं मेडिकल सर्टिफिकेट घेतलं ते 14/9/2025 त्याच्यामध्ये मेडिकल ऑफिसरची सही आहे आणि हे मसवडचं आहे बरं का, जे शेजारी मी मसवड वारंवार उल्लेख करतोय ना. आणि तिथं लिहिलंय राईट साईडला जी इंजुरी झाली. तर तुम्ही बघू शकता ही राईट साईडला काय इंजुरी झाली म्हणून मेडिकल ऑफिसरनं दिलंय. आणि नंतर हाच व्यक्ती परत काहीतरी करतो आणि 13/9 हा व्यक्ती परत 13/9 हा व्यक्ती खासगी रुग्णालयात जाऊन दाखवतो आणि त्या खासगी रुग्णालयामध्ये सांगितलं जातं की राईट हँडला याच्या इंजुरी आहे. आणि परत त्या खासगी रुग्णालयाने सांगितलं राईट हँडला. 5/9 म्हणजे 5/9 पहिला जो रिपोर्ट आहे 5/9 ज्याच्यामध्ये इंजुरी झाल्या त्यावेळेला मेडिकल ऑफिसर सांगतात की याच्या डाव्या हाताला इंजुरी आहे, लेफ्ट साईडला, आणि एकदम किरकोळ इंजुरी सांगतात. पण नंतर 5/9 मेडिकल ऑफिसरचं शिक्का, त्यांची सही, तेच हॉस्पिटल. म्हणजे कशा पद्धतीनं त्या भागात मेडिकल पुरावे देखील बदलले जातात. म्हणून संपदाच्या भावाला संशय आहे ना की पीएम करताना मला का हजर ठेवलं नाही, का मला गुंतवून ठेवलं. म्हणजे मेडिकल ऑफिसर हे म्हसवडचं प्राथमिक आरोग्य केंद्राचं हा रिपोर्ट आहे. 5/9 सांगितलं जातं डाव्या हाताला थोडं लागलंय. 13/9 एका खासगी दवाखान्यात तो जातो आणि सांगितलं जातं उजव्या हाताला लागलंय आणि त्या उजव्या बाजूला. आणि परत जाऊन तुम्हाला 14/9 त्या ठिकाणी इंजुरी वाढत जाते त्याची. 5/9 लागल्यावर कमी व्हायला पाहिजे ना, वाढत जाते, हात बदलतो, लेफ्टचा लगेच राईट हँड होतो. म्हणजे कशा पद्धतीनं त्या ठिकाणी खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी प्रशासनाचा वापर चाललाय हे देखील आपण जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल. आणि सगळं जर प्रकरण तुम्ही बघितलं सगळं, तर हे सगळं प्रकरण कशा पद्धतीने वाचवलं जातंय. आमच्याकडे ज्ञानराधा नावाची एक कुटेची मल्टी स्टेट बुडाली आणि त्या ज्ञानराधामध्ये जवळपास लोकांचे 4,000 कोटी रुपयापर्यंत ठेवी अडकल्यात असं ठेवीदार सांगतात. आणि त्या ज्ञानराधाच्या त्या ठिकाणी एमपीडीए मध्ये त्यांच्या मालकाच्या काही संपत्ती जप्त केल्या आणि जप्त करून 80 प्रॉपर्टीचं गॅजेट सरकारने त्या ठिकाणी एमपीडीए मध्ये घेऊन त्या घेतल्या. साधारण 18 मार्च 2025 ज्ञानराधा संदर्भात 80 प्रॉपर्ट्या ह्या 18 मार्च 2025 केल्यात बरं का. मग 18 मार्च 2025 जर ज्ञानराधाच्या तुम्ही 80 प्रॉपर्ट्या अटॅच केल्या तर माझा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला की याच संबंधात जे तुमचे लाडके खासदार आहेत, माजी खासदार आहेत, त्यांची जी फलटणची दूध डेअरी आहे ती दूध डेअरी जर तुमच्या 8/8/2024 तुमची प्रेस रिलीज आहे तुमच्या बीड पोलिसांची. आणि बीड पोलिसांची प्रेस रिलीजमध्ये बीड पोलीस सांगतायत की तपासामध्ये गुन्ह्यातील मुख्य आरोपी सुरेश कुटे यांचे 24,20,000 रुपयाचे 3 वाहने कुटे सन्स डेअरीज लिमिटेड दूध वाहतूक उत्पादक व प्रक्रिया उद्योग निंबोरे शिवारात 65 एकर जागेत असून मुख्य प्रवेशद्वाराच्या आत लहान मोठ्या आकाराची 1 मजली ते 7 मजलीपर्यंत इमारत, त्यामध्ये लहान मोठ्या आकाराची मशिनरी ज्यामध्ये दूध, पाकिट, दही, लस्सी, वाटर, दूध पावडर, पनीर, तूप, श्रीखंड, दुधापासून विविध उत्पादने तयार करण्याचे कारखाने,
ज्याची कॅपॅसिटी प्रतिदिन 20 लाख लिटरची आहे। डेअरीच्या पूर्व लगत स्वराज्य डिझेल व पेट्रोल पंप सर्वांची अंदाजित एकूण किंमत ही अक्षरी 4200 कोटी रुपये आहे। असं मी म्हणत नाही, ज्या कुटे ग्रुपनं ते स्वराज्य डेअरी त्या ठिकाणी घेतली त्याच्यानंतर जे मशिनरी लावल्या त्याच्यानंतर जर त्याची एवढी मोठी किंमत झाली असेल तर मग 8/8ला तुमच्या प्रेस नोटमध्ये सांगितलं जातं आणि खाली ते म्हणतात तसेच गुन्ह्यातील आरोपी यांची मालमत्ताची माहिती मिळण्यासाठी भारतातील सर्व राज्यातील नोंदणी महानिरीक्षक यांना पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्फत पत्रव्यवहार करण्यात आला आहे। मान्य नोंदणी महानिरीक्षक कार्यालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून ज्ञानराधाचे चेअरमन सुरेश कुटे व अर्चना कुटे यांच्या नावे असणारी 23S मालमत्ताची माहिती प्राप्त असून त्याने एकूण अंदाजित मूल्यांकन 4400 कोटी रुपये असून त्यावर मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करीत आहोत। तसेच एमपीडीचा प्रस्ताव तयार करण्याचे कामकाज चालू आहे। मग जर 8/8ला 2024ला जर एमपीडीचा प्रस्ताव तयार करण्याचं कामकाज झालं तर माझा प्रश्न आहे की ती प्रॉपर्टी जी फलटण तालुक्यातल्या निंबोरेमधली आहे 65 एकराची, जर ती एकटी प्रॉपर्टी तुमच्या पोलीस रेकॉर्डनुसार माझं काय व्हॅल्युएशन नाहीये, ती जर 4000 कोटीची असेल तर तुमच्या 28 मार्च 2025च्या ज्या 80 प्रॉपर्ट्या तुम्ही त्या ठिकाणी एमपीआयडीला अटॅच केल्या तर ही प्रॉपर्टी का महाराष्ट्र सरकारने अटॅच केली नाही? का ज्ञानराधाच्या ठेवीदाराचं लक्ष विचलित झाल्यावर तुम्हाला अजून कोणत्या राजकीय गिधाडाच्या तोंडात ही प्रॉपर्टी घालायची का? नंतर आता ठेवीदारांचं लक्ष ठेवीदाराची संघटना पैसे मिळावेत म्हणून, उद्या 2-3 वर्षानं जर त्यांचं लक्ष कमी झालं तर तुम्ही ही प्रॉपर्टी परत त्यांच्याकडे घालणार? अनेक लोकांनी ज्ञानराधासाठी आत्महत्या केल्यात, अनेक मुलींचे लग्न थांबलेत, अनेक पालकांना त्या ठिकाणी आत्महत्या केल्यात। मग ही प्रॉपर्टी तुमच्याच पोलीस कागदपत्राच्या नुसार असणारी ही तुम्ही का घेतली नाही हा माझा त्या ठिकाणी प्रश्न आहे। आणि नन्नवरे, ज्या नन्नवरेचा व्हिडिओ आपण सगळ्यांनी बघितला, त्या नन्नवरेंनी देवाभाऊ व्हिडिओ घेऊन आत्महत्या केलेल्या असताना, नाव घेतलेलं असताना, ज्याचं नाव घेतलंय त्या नवरा बायको नन्नवरेचं तो अजून तुम्हाला कसं काय सापडला नाही हा प्रश्न त्या ठिकाणी माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला पडलाय की डायरेक्ट जसं नाव घेतलंय नन्नवरे कुटुंबानी आणि नन्नवरे कुटुंबानी नाव घेऊन देखील तुम्हाला कोण रणजित निंबाळकर आहे हे आतापर्यंत का सापडले नाहीत हा देखील मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे। त्याचबरोबर एक व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो की फलटणच्या भागातले पोलीस हे कशा पद्धतीने काम करतायत। बीडला आले होते, फलटणचं पोलीस जे केंद्र आहे, साधारण नियम असा आहे की ज्यावेळेला एखादा गुन्हा दाखल होतो, जर मुंबईत माझ्यावर गुन्हा दाखल झाला आणि मुंबई पोलीस जर मला अटक करायला आली तर त्यांनी मी ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत मला अटक करणार आहेत त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या पोलीस स्टेशनला कळवायला पाहिजे, तिथले पोलीस कर्मचारी सोबत घेतले पाहिजे आणि मग मला अटक त्या ठिकाणी नियमाप्रमाणे केलं पाहिजे। आणि अटक करायचा कायदा आहे, रात्र जर झाली ना एखादा आरोपी घरात असेल तर सूर्यास्ताच्या नंतर सूर्योदय होईपर्यंत तुम्ही तिथं बाहेर थांबू शकता, पण त्याला घरात घुसून त्या ठिकाणी अटक करणं हे कायद्यानं त्या ठिकाणी थांबवलेलं आहे। मला सांगा आता हे पोलीस कर्मचारी हे कशा पद्धतीनं त्या ठिकाणी हुज्जत घालतात कुटुंबासोबत। हा व्हिडिओ आहे, याच्यात बदने स्वतः आहे आणि हा व्हिडिओ 6 मिनिटाचा आहे, मी तुम्हाला सगळ्याला व्हॉट्सअपवर टाकून देतो। हा व्हिडिओ 6 मिनिटाचा आहे आणि बदनेन हे कारखाने मी जे म्हणत होतो ना, स्वराज्य कारखान्याचं वसुली केंद्र हे फलटण पोलीस स्टेशन आहे, फलटण ग्रामीणचं। हे काय पोलीस स्टेशन राहिलेलं नाही। आता कायदा असा म्हणतो, सुप्रीम कोर्टाने त्या संदर्भातले निर्णय आहेत की कारखान्यासोबत जर एखाद्या मुकादमाने करार केला तर कारखाना त्याचा चेक घेतो, त्याचे त्या ठिकाणी बॉन्ड घेतो आणि त्याचा सातबारा देखील जामीनदार देखील घेतो। तर जर कारखान्याचे पैसे हे काही मुकादमाकडे राहिले, त्यांनी दिले नाही तर 138 प्रमाणे तुम्हाला त्याला नोटीस पाठवावी लागते, त्याच्यावर 138 प्रमाणे कारवाई करायची
गुन्हा कोर्टात रजिस्टर करायचा, पोलीस स्टेशनला 420चा गुन्हा हा चेकच्या प्रकरणात करू नये असं सुप्रीम कोर्ट सांगत असताना तुम्ही रात्री बेरात्री जाऊन आरोपी आणता कसे? तुम्हाला व्याजासहित पैसे द्यायची तरतूद आहे ना 138 मध्ये. 420 हा चेक ज्या प्रकरणात चेक आहे त्याच्यात 420 होत नाही. मग फलटण पोलिसांनी का असे 420 दाखल केले? कुणाच्या दबावाखाली 420 दाखल केले? आणि त्याच्यात अजून एक गमतीशीर सांगतो, त्या व्हिडिओमध्ये जे पोलीस कर्मचारी गेलेत ना त्यातला एक पोलीस कर्मचारी हा संदीप ठणके जो व्हिडिओमध्ये दिसतोय तो फलटण शहरचा आहे आणि सुजित मेघवाडे जो त्याच्यात व्हिडिओमध्ये दिसतोय तो फलटण ग्रामीणचा आहे आणि स्वराज्य कारखान्याचं कार्यक्षेत्र हे फलटण ग्रामीण आहे. मग फलटण शहर आणि ग्रामीण हे दोन्ही पोलीस एकत्र कामाला, ते पण मुकदमाच्या घरी रात्री बेरात्री स्थानिकचा पोलीस न घेऊन जाता. नेमकं ह्या गोड साखरे मागच्या कटू कहाण्या कधी संपतील फलटणच्या? हे कुणाच्यामुळे चाललंय? आणि हे दहशत दादागिरी एवढा गुंडाराज, त्या आगवण्याच्या मुलींना त्या ठिकाणी सुसाईड नोट ते लिहितात, व्हिडिओ करतात, त्याची कुणी दखल घेत नाही. म्हणजे हे गुंडाराज कुणाला वाचवण्यासाठी चाललंय? नेमकं फलटणला जे जंगलराज चाललंय ते जंगलराजचा वीरप्पन कोण आहे देवा भाऊ? हा प्रश्न महाराष्ट्राला पडलाय. तुम्ही सांगणार आहेत का नाही त्या वीरप्पनचं नाव? महाराष्ट्राला कळणार आहे का नाही? हा नान्नावरे जो आत्महत्या करतोय व्हिडिओ करून, आणि ज्ञानेश्वर देशमुख वकील, नितीन गार्गे देशमुख वकील हेच जबाबदार आहेत आणि हेच जबाबदार राहतील. आमच्या दोघांच्या आत्महत्येच्या पाठीमागे 4 जण जबाबदार आहेत आणि बाकी पोलिसांनी आणखी शोधावं त्याच्यामध्ये कोण नाही सगळ्यांची शोध काढावी, चांगल्या पद्धतीने चौकशी करावी. भावाच्या आणि वहिनीच्या आत्महत्येस कारणीभूत मला सांगा, अजून ते दोघं गेले त्याच्यानंतर त्यांच्या भावानी अंगठा कापला की माझ्या भावाला न्याय मिळत नाही. मग फलटण पोलिसांना रणजित निंबाळकर कोण आहे ह्यातला व्हिडिओतला तो अजून कसा सापडला नाही देवा भाऊ? तुम्ही गृहमंत्री आहेत ना, 2 माणसाचा जीव गेला हो. माणूस काय जीव एवढा सहजासहजी सोडत नाही. जीव हा सगळ्याला प्रिय आहे. काटा टोचला तरी आईची आठवण येते माणसाला. आणि ते माणसं जीव सोडतायत तुमच्या राज्यात आणि त्यातले त्यांनी नाव घेतलेले आरोपी अजून सापडत नाहीत. ही संवेदना आहे काय? म्हणून आमच्या संपदाच्या कुटुंबाला संशय हो. आम्हाला माहिती कळाली की संपदानं हातावर सुसाईड नोट लिहिली. मान्य आहे, हातावर सुसाईड नोट लिहिली, त्याचा पेन कुठे देवा भाऊ? त्या आत्महत्येच्या ठिकाणी पेन सापडलाय का? त्या पेनवर नेमकं तुम्ही पेनवर त्या हस्ताक्षरात ज्या हाताने त्या पेन लिहिलाय ना त्याच्यावर फिंगरप्रिंट्स कुणाचे आहेत हे तपासायला पाठवलंय का पोलिसांनी? का फक्त संपदाचा चारित्र्य हनन करायची सुपारी घेतली पोलिसांनी? आणि ज्या पोलिसांच्या वरतीचा आक्षेप आहे, जे महाडिक आहे PI जिने तिचा नंबर ब्लॉक लिस्टमध्ये टाकला, जो राहुल धस DYSP आहे ज्याने तिची तक्रारीची दखल घेतली नाही, जे धुमाळ तिला नेहमी वारंवार टॉर्चर करत होते, जायपत्रे पाटील ह्यांना कधी तुम्ही आरोपी करणार आहेत? आणि कोण खासदार आहे तो ज्याचा तक्रारीमध्ये संपदानं नाव लिहिलं आणि त्याचे 2 PA? अहो ह्यांची माजमस्ती बघा. ज्या संपदानं 2 PAचा उल्लेख केला ना त्यातला एक PA हा शिंदे नावाचा, हा फलटणच्या ग्रुपमध्ये टाकतो महबूब शेखला हे प्रश्न विचारा आणि धमक्या द्या. ह्या फलटणच्या भाजपच्या ग्रुपमध्ये तुम्ही चिथावणी करताय. आणि मी एका पक्षाचा युवकचा अध्यक्ष, विधानसभा लढलेला माणूस, मला फोन केला आणि मला जीव मारण्याची धमकी दिली. असल्या धमकीला बिमकीला मी तर भीक पण घालत नाही. जरा माझी चौकशी करा. माझ्या डिक्शनरीत महबूब शेखच्या भीती हा नावच नाहीये. त्यामुळे तो विषय जाऊ द्या. पण ज्यांनी मला दम दिला तो व्यक्ती, त्याची हिंमत का झाली दम द्यायची? तर 15/12/2015 कैलासवासी ज्योतिराम चव्हाणचा खून झाला फलटणमध्ये. आणि ह्या कैलासवासी ज्योतिराम चव्हाणच्या खुनामध्ये ज्यांनी मला फोन केला त्या स्वराज काशीदला DYSP नावाचे त्यावेळेचे चोपडे यांनी अटक केली होती. त्याची इर्टिका गाडी त्या खुनाच्या गुन्ह्यात जप्त आहे. मग त्यावेळेला तो कुणाच्या आशीर्वादानं सुटला देवा भाऊ? तुम्हीच होते ना 2015ला पण. म्हणून ह्या लोकांचं मनोबल वाढलंय आणि म्हणून हे माझ्यासारख्याला दम द्यायला बघतात. तर फलटण मधल्या सर्वसामान्य जनतेसोबत हे कसं वागत असतील? मला अनेक व्हॉट्सअप चॅट आलेत. त्या स्वराज्य कसा धमकवतो,
लोकांना याच्या संदर्भातले माझ्याकडे अनेक चॅट व्हॉट्सअपचे चॅट आलेत. त्यातला एक चॅट फक्त मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो. स्वागत शेठ, आपण एवढे चुकीचे वागू नका. खासदाराच्या सांगण्यावरून आपण माझी व्हॉट्सअप ग्रुपवर बदनामी करताय, तरी मी काही बोललो नाही. तुमच्या हॉटेलला पत्रा दिला तेव्हाच आपण पैसे दिले नाहीत. तुमची 10 गुंठे जागा मी 2015 मध्ये विकत घेतली आहे, त्याचे पैसे पण तेव्हाच दिले. काहीतरी कारण काढून त्रास देणे बरोबर नाही. तुमच्या बुद्धीला पटेल तसे करा, माझा खून करा पेक्षा तुमच्याकडून आणि खासदाराकडून काय अपेक्षा करणार. हा त्या स्वराजला जो स्वराज ज्याला दम देतोय ना, तो स्वराज काशीत, त्याला रिप्लाय करतोय की माझा खून करा. म्हणजे हे जंगलराज झालंय देवाभाऊ, जंगलराज. अरे फलटण मधल्या माणसाला नन्नवरे एका आमदाराचा पीए हगवणे विधानसभा लढलेला, ह्यांच्यावर जर ही पाळी आली असेल आणि त्यांना न्याय भेटला नसेल तर आमच्या पिढीची संपदा ऊसतोड कामगाराची मुलगी, तिचं काय झालं असेल आणि का तिची चौकशी तुम्ही व्यवस्थित करत नाही, एसआयटी लावत नाही. अरे सगळ्या प्रकरणात तुम्ही एसआयटीची घाई करता, मग ह्या प्रकरणात तुम्ही का मुख गिळून गप्प आहेत? का तुम्हाला संवेदना नाहीत का? तिच्या घरच्याला सांगितलं आणि त्या व्हॉट्सअपचा तिच्या भावाने त्या ठिकाणी स्क्रीनशॉट पाठवला की संपदाला पोलिसांनी एफआयआर मध्ये सांगितलंय की 7:30 वाजता संपदाचा मृतदेह हा ताब्यात घेतला आणि तिचा शेवटचा लास्ट सीन कधी आहे हे जर तुम्ही बघितलं तर तिचा शेवटचा लास्ट सीन हा 11:13 आहे. मग संपदा काय जिवंत झाली लास्ट सीन हे करायला? हा संपदाच्या भावाचा स्क्रीनशॉट आहे. 11:13 तिचा शेवटचा लास्ट सीन आहे आणि पोलीस रेकॉर्डच्या अनुसार संपदाचा मोबाईल आणि संपदाची डेड बॉडी ही पोलिसांनी 7:30 जप्त केली. मग हा लास्ट सीन 11:13 आला कसा? तो पेन सापडलाय का ज्या पेननी संपदाने सुसाईड नोट त्या ठिकाणी हातावर लिहिली? तो पेन तुम्ही रिकव्हर केलाय का ती सोबतच घेऊन गेली पेन? काय चाललंय नेमकं? एवढ्या शंका का? आणि एका महिलेने मला फोन करून परत एक दम दिला आणि तो दम काय दिला की तुम्ही फलटणला या. म्हणजे बघा तुम्ही दमदाटी करायला किती ह्यांची दादागिरी बघा. कशा पद्धतीनं एक महिला ताईने मला फोन केला. हॅलो, फलटणवरून बोलते. रणजित दादांची कार्यकर्ते राजश्री रायगुडे, राजश्री विशाल रायगुडे. तुम्ही दादांच्या विरोधात कसं काय असं बोलू शकता? तुम्ही असं चुकीचे आरोप कसे काय करू शकता त्यांच्यावर? मुलीने आरोप केलेले. त्यांनी नाव घेतलेलं आहे का दादांचं नाव घेतलेलं आहे का त्यांनी? माझी खासदार कोण आहे? माझे खासदार इथं निवडून किती गेलेत माड्यामध्ये ते बघा ना तुम्ही. शोधा मग तुम्ही. आम्ही शोधा. मग तुम्ही डायरेक्टली त्यांचं नाव कसं काय घेता? तुम्ही मला सांगा. तुम्ही नाव घ्यायचा संबंध काय? पहिली गोष्ट सांगा. माझा संबंध आहे. पहिली गोष्ट तुमचा संबंध आहे. तुम्ही फलटणला या, मग आम्ही तुम्हाला दाखवतो काय संबंध आमचा पण आहे ती. तुम्ही फलटणला या आणि तुम्ही लय मुकदमांची बाजू. आता ह्या ज्या महिला आहेत, ह्या महिला मला राजश्री विशाल हरगुडे ह्या मला सांगतायत, राहीगुडे ह्या मला सांगतायत तुम्ही फलटणला या. मला काही बोलायचं नाही त्या ताईबद्दल, पण ह्या ताईच्या पतींनी भरदिवसा एका खजूर विक्रेत्याचा मर्डर केला होता आणि त्यात ते अटक होते. त्याच्यात त्यांना अटक पण झाली होती त्या केसमध्ये. आणि नंतर ते कसे सुटले काय सुटले हा नंतरचा पार्ट. मला एका पीडित कर्मचाऱ्यांनी केबी एक्सपोर्टचा एक मेसेज केलाय आणि त्या केबी एक्सपोर्टच्या त्या पीडित कर्मचाऱ्यांनी मला सांगितलं की ह्या ताई केबी एक्सपोर्ट शिंदेवाडी फलटण इथं नोकरीला होत्या. तिथं त्यांच्या असभ्य वर्तनामुळे त्यांना नोकरीहून काढलं. हा राग मनात धरून त्यांनी गुंडाला हाताशी धरून तिथल्या अधिकारी कर्मचाऱ्यावर जबर मारहाण केली. त्यावेळी राजकीय दबाव वापरून त्या कंपनी व अधिकाऱ्याच्या कर्मचारी ह्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्यात आले. म्हणजे ह्या लोकांचं धाडस हे आमच्यासारख्याला फलटण काय केंद्रशासित प्रदेश झालाय का देवाभाऊ? तिथं परवानगी नाही. तालिबानमध्ये का फलटण? कुठे आहे फलटण? जर आम्हाला आव्हान देत असतील फलटणला या, तर तिथल्या सर्वसामान्य जनतेचं काय, संपदाचं काय केलं असेल ह्यांनी? हा विचार न केलेला बरा.
तुम्ही का हे सगळं त्या ठिकाणी मागं घालताय हे देखील कळत नाही. रत्नदीप निंबाळकरचा एक खून झाला, त्याच्या पत्नीनं मला फोन केला आणि त्याच्या खुनाचे काही मला फोटो पाठवले. अक्षरशः विकृत पद्धतीने मारलाय आणि ज्यांनी मारलाय तो भारतीय जनता पार्टीचा सरचिटणीस आहे. आणि त्यांनी मारताना त्यांच्या कुटुंबाने सांगितलं की सुरुवातीला 302चा गुन्हा हा दाखल करून घेतला जात नव्हता, पण नंतर त्या ठिकाणी ऍक्सिडेंट दाखवायचा प्रयत्न होता असं मला त्या कुटुंबाने सांगितलं. आणि त्याचं जर तुम्ही बघितलं तर त्याच्या हाताचे त्या ठिकाणी बोट तोडलेत, हाताचे बोट तोडलेत खून करताना, हाताचे बोट तोडलेत. एवढ्या विकृत पद्धतीने मारलाय, त्याच्या डोक्यात चिंध्या केल्यात, फोटो बघवत नाहीत. अक्षरशः एवढ्या वाईट पद्धतीने मारलाय. आणि हा आरोपी 12 मार्चला गुन्हा दाखल होऊन अजून पोलिसांना का सापडत नाही? त्याचं कारण तुमच्या पदाधिकाऱ्याचा भाऊ आहे म्हणून. आणि त्याच्या भावाचे हे देवाभाऊ आम्ही म्हणत नाही, राजकीय नेत्याकडे सगळे लोक येतात, पण त्याच्या भावाचे देवाभाऊ तुमच्यासोबत फोटो आहेत. आम्ही म्हणत नाही तुमचं याला प्रोत्साहन आहे, आम्ही म्हणत नाहीत, पण हे सगळं करून खाली हे राजकीय नेत्यासोबत प्रेशर करतात का? याचा भाऊ आहे म्हणूनच हा सापडत नाही का? याची तरी तुम्ही कधी ना कधी माहिती घ्यावी अशी आम्हाला तुम्हाला विनंती करायची आहे. आणि तुम्ही संवेदनशील असाल तर लवकरात लवकर संपदाच्या प्रकरणात निवृत्त न्यायाधीशामार्फत SIT स्थापन करताल. त्यांच्या कुटुंबाच्या ज्या मागण्या आहेत, जे मधुदीप हॉटेल आहे त्याचं CCTV फुटेज हे संपदा गेल्या तिथं चेक इन झाल्यापासून 2 तास अगोदर ते संपदाचा डेड बॉडी बाहेर काढल्याच्या नंतर 2 तासाचं तुम्ही घ्या. कारण त्याच्या परिवाराला का शंका आली तर ते मधुदीप हॉटेल हे भोसलेच आहे. हे भोसले कोण? हे भोसले रणजितसिंह निंबाळकर, नाईक निंबाळकरांचे कार्यकर्ते आहेत. आणि त्यांना त्या ठिकाणी त्या हॉटेलवर जर तिथं पीडिता जिचा मृत्यू झालाय तिला तिथं न आणता, तिला तिथं न येऊ देता जर तिचा मृतदेह खाली घेतला असेल, नातेवाईकाला न सांगता हा तिचा मृतदेह खाली आला असेल आणि त्यांना जर त्याच्यामुळं त्यांच्या मनात संशय आणि त्या संशय जर तुम्हाला दूर करावा व्हावा असं वाटत असेल तर एकतर फलटणच्या पोलिसांच्याकडे ज्यांच्या एवढ्या कटू कहाण्या आहेत त्या फलटण पोलिसांच्याकडे तुम्ही अजिबात हातापास ठेवू नका. तातडीनं महिला IPSच्या त्या ठिकाणी नेमणूक करा आणि हा प्रकरण या ठिकाणी तडीस लावा. त्याचबरोबर या कोण माझी खासदार आहे याची चौकशी झाली पाहिजे. आणि त्या नन्नावरे कुटुंबाचा रणजितसिंह निंबाळकर कोण आहे त्याच्या आत्महत्येला कारणीभूत हे देखील त्या ठिकाणी समोर आलं पाहिजे. हे आम्हाला तुम्हाला कळकळीची विनंती करायची आहे. आगवण्याच्या कुटुंबाच्या मुलीच्या सुसाईड नोटमध्ये काय, तिच्या महिलेशी बोलताना खासदार कशा गायावाया करतात हे देखील आपण समोर आणावं एवढीच मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. आणि फलटणचं जे जंगल राज झालंय याचा वीरप्पन कोण हा जो महाराष्ट्राला प्रश्न पडलाय त्याचं उत्तर देवाभाऊ तुम्ही त्या ठिकाणी लवकरात लवकर महाराष्ट्राला द्यावं अशी महाराष्ट्राची अपेक्षा आहे. महबूबजी, सुषमा अंधारेंनी पत्रकार परिषद घेत फलटणमध्ये जवळपास 45 ते 50 एकाच नावाची म्हणजे रणजितसिंह नाईक निंबाळकराची असे नावं आहेत असा आरोप केला होता. त्यांना तशी माहिती, तुमची काही माहिती आहे का अनुषंगानं? म्हणजे माझी खासदार उल्लेख होतोय पण जवळपास त्या नावाची 45 ते 50 नावं तिथं असल्याची माहिती आहे. माझं काय म्हणणं आहे, 5000 नावं असतील, 40-45 नाही 5000 असतील. तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पुढे जर ऐकलं तर मग हा कोणता रणजितसिंह निंबाळकर आहे ज्याची एवढी दादागिरी आहे आणि ज्याच्या दादागिरीला कंटाळून नन्नावरेने आत्महत्या केली? आणा ना तो समोर. तो एवढा कोण वाघ आहे का तो बिळात लपलाय? तो पोलिसांना कसा सापडला नाही अजून? अहो 2 लोक मिली हो, नवरा बायको मिली, 2 आत्महत्या केली. कुणी मनाने आत्महत्या स्वतःला जीव त्यागत नाही. काहीतरी तळतळ असेल, सहन करण्याच्या पलीकडे गेला असेल. अहो माणसाला जर चटका लागल म्हणून गॅसच्या जवळ जात नाही, आगीच्या जवळ माणूस जात नाही का? तर माझ्या हाताला जर पोळलं तर मला त्रास होईल. जीव संपवताना काय त्रास होत असेल त्या नन्नावऱ्याच्या कुटुंबाला? त्या संपदाला काय त्रास झाला असेल? त्या संपदाच्या एका मैत्रिणीने मला फोन केला. खरं तर मी तो विषय बोलणार नाही कारण तिने मला बरंच काही सांगितलंय, पण तिने मला सांगितलंय मला देखील धमकी येतील, मला त्या ठिकाणी मारलं जाईल, म्हणून कृपा करून माझा उल्लेख करू नका. माझे घरचे आई वडील माझं शिक्षण बंद करतील. संपदाची मैत्रीण होती, तिच्या समोर काही गोष्टी घडलेल्या, संपदा तिच्याशी बोललेली तिने मला सांगितलं, पण एका मुलीचं शिक्षण बंद होऊ नये आणि तिच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये, ती प्रचंड घाबरलेली आहे, म्हणून मी तिच्या मुलीचं नाव या ठिकाणी घेत नाही. हे कधी संपणार आहेत ह्या कहाण्या? आणि मग आणा ना कोण रणजित निंबाळकर समोर. आमचं तर तेच म्हणणं आहे ना, दुसरा कोणता रणजित निंबाळकर आहे त्याची एवढी दहशत आहे हो? हा रणजित देवाभाऊचा
देवाभाऊच्या पक्षाने जी एजन्सी लावली ना, देवाभाऊच्या पक्षाने, आम्ही नाही लावलेली, हे ओपिनियन पोल आहे, प्रोरेक्स रिसर्च ब्युरो. ह्या प्रोरेक्स रिसर्च ब्युरोचा खूप मोठा अहवाल आहे. मी तो अहवाल वाचून तुमचा वेळ घेत नाही, पण यातल्या 2 गोष्टी तुम्हाला सांगतो. त्यांनी अहवालात म्हणल्या, हा काय महबूब शेखचा अहवाल नाही. रणजित सिंह निंबाळकर हे प्रचंड दादागिरीचे राजकारण मतदारसंघामध्ये करीत आहेत. रणजित सिंह निंबाळकर यांच्या त्रासाला कंटाळून जमिनीच्या वादावरून दिगंबर आगवणे यांच्या मुलीने औषध घेतले होते असे मतदाराकडून कळाले. हे मी म्हणत नाही, हे ती एजन्सी म्हणतीये. दिगंबर आगवणे यांना जेलमध्ये टाकणे व नंतर कुटुंबियांना देखील त्रास देणे या दादागिरीच्या धोरणामुळे निंबाळकर यांच्यावर मतदार नाराजी दर्शवित आहेत. तसेच दिगंबर आगवणे यांना अधिक सहानुभूती मिळत आहे. आणि असे जर लोक, त्यांना एवढा राजकीय वरद हस्त असेल तर कसा संपदाला न्याय मिळणार आहे? अहो, तिच्या कुटुंबाला म्हणावं लागतं की फलटणला नका चालू हो देवाभाऊ, आमच्या मुलीचं प्रकरण बीडला वर्ग करा. का? फलटणमध्ये एवढी दहशत कुणाची झाली? कुणाच्या आशीर्वादाने हे एवढे सांड माजलेत? हे महाराष्ट्राला कळत नाही का? याच्यावर काहीतरी उपाययोजना तुम्ही करणार आहेत का नाही? संतोष देशमुख हत्येपासून जे सुरू झालंय बीड बदनामीचं प्रकरण किंवा बीड फार चर्चेत राहणार आता सहज झाले. मग संपदा मुंडे हत्या प्रकरण असो किंवा संतोष देशमुख प्रकरण असो, बीड नेहमी चर्चेत का राहत आहे? असं आहे की त्यावेळेस देखील महादेव मुंडेचा खून झाला, त्यावेळेला आंधळे नावाच्या व्यक्तीचा खून झाला. त्यावेळेचे आमचे स्टेटमेंट काढून बघा. आम्ही वरडून सांगत होतो की सत्तेच्या बळावर हे सगळे खून चाललेत, खून करतोय एक आणि आरोप त्या ठिकाणी गुन्हा दाखल होतोय दुसऱ्यावर, पण हे त्यावेळेला लक्षात आलं नाही. मग त्यासाठी एक संतोष अण्णा देशमुखाचीच हत्या व्हावी लागली. त्यावेळेला ह्या गेंड्याच्या कातडीचं सरकार जे आहे त्यांना जाग आली आणि त्या संतोष देशमुखच्या त्या ठिकाणी हत्येचा ज्यावेळेला मीडियाने दखल घेतली त्यावेळेला ह्यांच्या कानाचे पडदे थोडे हल्ले, थोडे, पूर्ण मी म्हणणार नाही. मग संपदाचं आता आत्महत्या झाली आणि ती संपदा बीडची होती, लढवय्या होती, म्हणून तिने कागदपत्र त्या ठिकाणी गेलेत. अहो, हगवण्याच्या व्हिडिओ केले तो, फक्त संपदा ही बीडची होती आणि त्या ठिकाणी मीडियाने थोडं लक्ष दिलं म्हणून आज तुमच्या सगळ्याच्या सहकार्यामुळे संपदाला न्याय मिळेल अशी तिच्या घरच्याला अपेक्षा आहे. आगवण्याच्या बायकोने काही तक्रारी केल्या नाहीत, त्यांच्या मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला नाही, केला ना, सुसाईड नोट नेली, त्या नन्नवऱ्यांनी व्हिडिओ करून आत्महत्या केली ना, पण त्याची दखल नाही घेतली या सरकारनं. त्यांच्या किंकाळ्या या सरकारला कधीच ऐकू गेलं नाही. ऐकू गेले असतात त्यातले आरोपी आज सापडले असते. महबूबजी, तुम्ही एका भेटीचा उल्लेख केला पत्रकार परिषदेमध्ये पुण्यामध्ये. स्पेशल आयजी पोलीस फुलारी साहेब, माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर आणि देवाभाऊ, ही भेट संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणानंतरची आहे का? परवा दिवशी तुमच्या मीडियाच्या व्हिडिओमध्येच दिसतंय की या प्रकरणात ज्यांच्या भोवती संशय, ज्यांना देवाभाऊनी क्लीन चिट दिली ते माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि जे पोलीस महानिरीक्षक आहेत फुलारी साहेब, हे त्या ठिकाणी तुमच्या मीडियाच्या कॅमेऱ्यातच आम्हाला दिसतात वेस्टिन हॉटेलला परवा. मग ते कॅमेऱ्याच्या समोर तर दिसत आहेत. नंतर त्यांची काही गुप्त चर्चा झाली का? झाली असली तर त्यात काय ठरलंय? काही ठरलंय का? आणि चांगले मग घनश्याम सोनवण्यासारखे अधिकारी का नेमणूक केली जात आहेत? मग नेमकं कुणाला वाचवण्याचा काही प्लॅन ठरलाय का? हा प्रश्न पडणार नाही. ज्याच्या भोवती संशय आहेत त्यांच्याबरोबर सगळे वरिष्ठ पोलीस म्हणजे अधिकारी जर हजर असतील तर निपक्षपाने चौकशी होईल का? हा त्या कुटुंबाला जो पडलेला प्रश्न आहे, चिन्ह आहे, त्याच्यावर शिक्कामोर्तब होतो. शिक्का, हे आमचं म्हणणं आहे. रुपाली चाकणकर ज्या प्रकारे संपदा मुंडे यांच्यावरती बोलल्या त्याच्यावरून एक वाद निर्माण झाला. महिला आयोगाच्या अध्यक्षा असं बोलतात तर संपदाला खरोखरच न्याय मिळेल की चर्चा सुरू होते? हे फार दुर्दैवी आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षांनी, खरं महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत का सत्ताधारी पक्षाचे आरोपी वाचवण्याचा आयोग झालाय त्याचं त्या अध्यक्ष झाल्यात, याचं आत्मचिंतन त्यांनी करायला पाहिजे. देवाभाऊ क्लीन चिट देत आहेत, महिला आयोगाच्या अध्यक्षा मृत आमच्या संपदाच्या चारित्र्यावर त्या ठिकाणी बोलतायत. खरं सांगू तुम्हाला, तिच्या काकाने मला फोन केला आणि तिच्या काकाने मला फोन करून सांगितलं, ज्यावेळेला ह्या महिला आयोगाच्या अध्यक्षाचं स्टेटमेंट आलं त्यावेळेला ते म्हणले, आमची मुलगी संपदाला काय त्रास झाला असेल, ती एकदा मिली, तिचा त्रास आम्ही भोगतोय, पण अशा पद्धतीनं आमच्या मुलीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करून हे आमच्या कुटुंबाला रोज मारतायत. रोज जी जिवंत नाही तिच्या चारित्र्यावर संशय घेताय. अरे चौकशी करा ना,
जे तिथं कुटुंबानी ज्या 14 मागण्या केल्या त्या 14 मागण्यामध्ये जे ते सांगताय सीसीटीव्ही फुटेज द्या, पीएमला त्यांना का नाही येऊ दिलं, ह्या जे सगळे त्यांच्या ज्या 14 मागण्याच्या ज्या मागण्या केल्या त्या मागण्याच्या बद्दल बोला ना, त्याच्याबद्दल सांगा ना काहीतरी. तिची बॉडी तिच्या घरच्याला न दाखवता का खाली उतरवली याच्यावर बोला ना महिला आयोगांनी. मुख्यमंत्र्यांनी याच्यावर बोलावं ना. हे का नाही केलं? का तिच्या चारित्र्यावर तुम्ही संशय घेताय? अरे मुकादमा समोर येऊन सांगतायत उलट टांगून मारलं. मी म्हणत नाही, मुकादमा सांगतायत. त्याच्या भावाला मारलं म्हणून सांगतायत. अनेक बांगर असेल, राठोड असेल, गरकळ असेल, कितीतरी मुकादमाने सांगितलं त्यांच्या काय कहाण्यात. म्हणजे ह्या सगळं जर बघितलं तर संपदाला कशा पद्धतीनं तिचं झालं असेल हे संपदाला आणि देवालाच माहिती. आणि खरा जर तपास केला तर महाराष्ट्राला माहिती होईल. पण देवा भाऊ त्या देवाला माहितीये, तुम्हालाही माहित असेल. पण आमची माफक अपेक्षा आहे ह्या प्रकरणात तरी राजकारण बाजूला ठेवून पारदर्शक चौकशीसाठी तुम्ही पुढे यावं.